दरम्यान कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आक्रमक शिवसेना बॅकफूटवर गेली। दिल्लीत अर्थमंत्री आणि कृषी मंत्र्यांची भेट घेऊन आल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनावरती आपण समाधानी होत असं शिवसेनेनं स्पष्ट केलं। केंद्र सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं। त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं। कर्जमाफीचा पाठपुरावा करण्याच्या सरकारच्या धोरणावरती समाधानी असल्याची भूमिका शिवसेनेने जाहीर केली। अध्यक्ष महोदय, शिवसेनेची जी प्रमुख मागणी होती की शेतकऱ्याला कर्जमुक्ती आणि 7/12 कोरा याबाबत गेल्या 8 दिवस सभागृहात ही भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी लावून धरली। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे आणि आज बजेट सुरू होण्या अगोदर मुख्यमंत्र्यांना सभागृहात निवेदन करायला लागलं आणि त्याचबरोबर अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये याचा उल्लेख केला आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी करण्यासाठी राज्याचा जो वाटा आहे त्याची आर्थिक तरतूद या बजेटमध्ये आहे। त्यामुळे या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमुक्तीबाबतची जी शिवसेनेची भूमिका आहे ती शिवसेनेच्या दबावामुळे आणि शिवसेनेमुळेच या अर्थसंकल्पामध्ये या सरकारला अंतर्भूत करावी लागली आणि त्यामुळे शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये दिलासा मिळेल। 31,57,000 शेतकरी थकीत कर्जामुळे संस्थात्मक कर्ज व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि जर या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळायचं असेल तर त्यांचं थकीत कर्ज फेडावं लागेल आणि त्यांच्या 7/12 वरील बोजा कोरा करावा लागेल। हे कर्ज सुमारे 30,500 कोटीपर्यंत आहे। हे त्यांनी मान्य केलं, हा शिवसेनेचा विजय आहे। पुढे ते असं म्हणतात त्याकरता राज्य शासनानं केंद्र शासनाला मदतीची विनंती केली आहे। तसेच केंद्र शासनाला हेही स्पष्टपणे नमूद केलं आहे की यामध्ये राज्य शासन देखील सहभागी होऊन आपला वाटा उचलण्यास पूर्णपणे तयार आहे आणि तशी तजवीज करण्यात येईल। आता सभागृहाचा रेकॉर्ड तुम्ही काढून बघा। ज्या अर्थी अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे ही भूमिका त्या ठिकाणी विदित केली, याचाच अर्थ असा आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी जी भूमिका मांडली, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जी भूमिका शेतकऱ्यांच्या वतीनं होती आणि जी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी गेली 9 दिवस ही लढाई केली, त्या लढाईला निश्चितपणाने यश आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।